नमस्कार, मी आस्तिक साबळे. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता आता 31 ऑगस्टचा महत्त्वाचा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. आज फक्त या महिलांना पेमेंट मिळणार. म्हणजे आज फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत. त्याची माहिती देखील आपण या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत. पेमेंटसाठी हे काम करावे लागणार आहे. तर पेमेंटसाठी कोणतं काम करावं लागणार आहे त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. ह्या हप्त्यामध्ये जी काही पैसे मिळणार आहेत त्याची देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किती महिलांना किती पैसे मिळणार आहेत, राहिलेल्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्या महिलांना पुढील हप्ता जो आहे तो किती मिळणार आहे, 3,000 रुपयेच मिळणार आहे का 1,500 रुपये मिळणार आहे त्याची देखील तुम्हाला ही माहिती व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटणार आहे. महिलांसाठी मोठा दिलासा, नवनवीन निर्णय. महिलांसाठी आता नवनवीन निर्णय घेत आहे सरकार. पुढील हप्ता 3,000 रुपये निर्णय लागू. म्हणजे पुढील हप्ता तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे का ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे का आणि कोणत्या तारखेला हप्ता जो आहे तुम्हाला वितरित होईल त्याची देखील तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला टाईम न वेस्ट करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्ही पाहू शकता इथे खाली 92 लाख बहिणींच्या खात्यात आज उद्या रक्कम जमा. म्हणजे आज किंवा उद्या 92 लाख बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज, विधानसभेला महायुतीचा या जिल्ह्यावर सर्वाधिक फोकस. म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज याची देखील आपण माहिती खाली पाहणार आहोत. विधानसभेला महायुतीचा या जिल्ह्यावर सर्वाधिक फोकस. कोणत्या जिल्ह्यावर सर्वाधिक फोकस आहे महायुतीचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही खाली पाहू शकता सोलापूर जिल्हा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची उद्या म्हणजेच आज शनिवार शेवटची मुदत असून आत्तापर्यंत राज्यातील 2,26,07,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत. म्हणजे सोलापूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची म्हणजे ज्यांनी अर्ज केले नाहीत आणि ज्यांना अर्ज करायचे त्यांच्यासाठी आज ही शेवटची मुदत असून आत्तापर्यंत राज्यातील 2,26,07,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत. त्यातील 1,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये वितरित केले असून आणखी 92 लाख महिलांना गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच आगामी 2-3 दिवसात लाभ मिळेल असे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता 2,26,07,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत. त्यातील 1,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये जमा झालेले आहेत आणि 92 लाख महिलांना आता पैसे मिळायचे राहिलेले आहेत. ते देखील गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच आगामी 2-3 दिवसामध्ये या जे महिला राहिलेत त्यांना या हे पैसे जे आहेत ते मिळून जातील असे देखील सांगितले आहे. आता तुम्ही इथे खाली पाहू शकता लाडकी बहीण योजना खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत संपते आहे का. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की 31 ऑगस्टला या अर्जाची जी काही तारीख आहे ती संपते आहे का त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी पाहायला भेटणार आहे. काय आहे शेवटची तारीख आणि तुम्हाला जी काही तारीख आहे अर्जाची शेवटची ती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तुम्ही खाली पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता 29 तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची जे काही 3,000 रुपये आहेत ते मिळायला सुरुवात झालेली आहे. 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे का. तर ह्याच्या आधी लाडकी बहीण योजनेची जी काही अर्जाची मुदत आहे ती संपणार आहे का ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता असा प्रश्न अनेक महिलांना पडला असेल कारण राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत सांगितली होती. म्हणजे राज्य सरकारने ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट ही अशी सांगितली होती. 31 ऑगस्ट आपल्याला ही सरकारने अंतिम तारीख सांगितली होती अर्ज भरण्याची. पण मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. पण सरकारने त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे खरंच 31 ऑगस्ट
ऑगस्टची मुदत संपणार आहे का, म्हणजे जी काही 31 ऑगस्टची लास्ट तारीख राहणार आहे का, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता आता. आणि अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या बहिणींना मित्रांना नक्कीच शेअर करा. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर तुम्ही खाली पाहू शकता आता. लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने 31 जुलैची मुदत केली होती. म्हणजे आता लाडकी बहीण जेव्हापासून चालू झाली लाडकी बहीणची जेव्हापासून सुरुवात झाली आहे, जेव्हापासून घोषणा केली आहे तेव्हापासून सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. आपल्याला अर्ज भरायला 31 जुलैची मुदत दिली होती जेव्हापासून लाडकी बहीण योजनेची घोषणा दिली तेव्हापासून. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचं जी काय अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. म्हणजे तुम्ही पाहू शकता जेव्हापासून अर्जाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तेव्हा आपल्याला 31 जुलैची ही लास्ट तारीख सांगितली होती. पण त्याच्यामुळं काय केलं, काही महिलांचे कागदपत्र नसतील, त्यांचे ते जमवाजमव करत असतील. सरकारी आणि कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने ह्या अर्जाची तारीख 31 ऑगस्ट ही शेवटची केली होती, वाढली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती. पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. म्हणजे आता तुम्ही इथे पाहू शकता 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती जी काही तारीख आहे ती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदती वाढ दिल्याची बातमी समोर आली होती, पण नेमकी तारीख नव्हती सांगितली. तुम्हाला मी तारीख देखील सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की तुमची अर्जाची शेवटची तारीख काय आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता. आता 31 ऑगस्ट उद्यावर आल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे. म्हणजे आता 31 ऑगस्ट उद्यावरच आलेला आहे, त्यामुळे महिलांची आता धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे की अर्जाची जी तारीख आहे ती 31 ऑगस्टच राहणार आहे का, परत आम्हाला ह्याचे 31 ऑगस्टच्या नंतर आम्हाला अर्ज भरता येईल का नाही, ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता अर्जाची अंतिम तारीख काय राहणार आहे ते तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे. अर्जाची जी काही अंतिम तारीख आहे ती 31 ऑगस्टच राहणार आहे का अर्जाची तारीख वाढणार आहे, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. आता तुम्हाला इथं खाली पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. म्हणजे आता तुम्ही इथे पाहू शकता जी काही अर्जाची तारीख आहे ती तुम्हाला जो काय अर्ज आहे ती अंतिम तारीख नसून 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख नाही आहे मित्रांनो. जी काही 31 ऑगस्ट तुम्हाला सांगितलं होतं ती अंतिम तारीख नाही. तुम्हाला अर्ज जो आहे तो कधीही भरता येणार आहे. तुम्हाला जो काय अर्ज आहे तो अर्जाची अंतिम तारीख नाही, ती कधीही तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. अशी माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. म्हणजे अर्जाची आता शेवटची कोणतीच तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला अर्ज जो आहे तो केव्हाही भरता येणार आहे आणि तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तुमचा प्रश्न असा असेल की आता आम्हाला जो काही दुसरा हप्ता आहे त्याच्यामध्ये आम्हाला 3,000 रुपये मिळतील का, तर तुम्हाला जो काय आहे तो तुम्हाला 3,000 रुपये मिळणार नाही. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना आता जो काही हप्ता मिळेल 4,500 रुपये हप्ता त्यांना मिळणार आहे. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना 4,500 रुपये मिळतील. आणि ज्या महिलांना 3,000 रुपये पहिला हप्ता मिळाला आहे त्यांना आता 1,500 रुपये मिळतील. जो काय आता दुसरा हप्ता मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये मिळून जातील. आणि आता जी काही दुसरा हप्ता आहे तो आपल्याला केव्हा भेटेल, सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जो काही हप्ता आहे तो 17 तारखेला मिळणार आहे. ज्यांना पैसे आधीच मिळाले होते 3,000 रुपये त्यांना आता 1,500 रुपये मिळून जातील. आणि ज्यांना पैसे नव्हते मिळाले, एकही रुपया मिळाला नाही, त्यांना 4,500 रुपये असे
मिळून जातील. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.